मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज घेऊन आली आहे क्रिसमस स्पेशल रेसिपी। तो आहे प्लम केक। त्यात आपण कुठल्याही प्रकारे अल्कोहोलचा यूज करणार नाहीये आणि हा पूर्णपणे एगलेस आहे। तोही आपण बनवणार आहोत पातेल्यात। तर चला आपण केक बनवायला सुरुवात करूया। प्लम केकमध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स जातात। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप टूटी फ्रूटी घेतलेली आहे, पाव कप अक्रोड घेते आहे, पाव कप बदाम घेते आहे, हे रफली चॉप केलेले आहेत। त्याचबरोबर पाव कप पिवळे मनुके घेते आहे आणि पाव कप काळे मनुके घेते आहे आणि आताच घालणार आहे पाव कप काजू घालते आहे। हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करायचे आहेत। हे मी यामध्ये क्रश असल्यासारखं असतं जे काही चंक्स आहेत तो वाला ज्यूस यूज करते। तुम्ही घरी ऑरेंजचा ज्यूस काढला तरी चालेल। 1 कप आपल्याला ज्यूस लागणार आहे। हे आपल्याला व्यवस्थित सोक करायचं आहे। साधारण 2 तास तरी याला सोक करा आणि जास्ती नसेलच वेळ तर तासभर करा। हे छान सोक झाले ना की फ्लेवर खूप छान खुलून येतो। आता आपण हे सोक होतोय तोपर्यंत त्याचा जो मसाला असतो, बेसिकली काही मसाले जातात ते पाहूयात। इथे मी 4 लवंग घेतलेले आहेत, अर्धा चमचा मी जायफळ पावडर घेतलेली आहे, साधारण 1 इंच मी दालचिनी घेतलेली आहे आणि 4 मिरी घेतलेल्या आहेत आणि हे छान वाटावं म्हणून 1 चमचा साखरेचा यूज करणार आहे। हे बघा, ह्याची अशी छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे आणि या केकमध्ये हे बेसिक मसाले जातात। आता आपण ना जे कॅरेमल, आता ह्यात नॉर्मल आपण साखर नाही, डायरेक्टली साखर नाही यूज करत, कॅरेमलाइज करूनच साखर यूज करतो। गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित पसरवली। हे बघा, आणि बारीक गॅसवरच हे होऊ द्यायचं आहे। जसं 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 त्याला हीट लागायला लागते ते कॅरेमलाइज व्हायला सुरुवात होते। हे बघा, हे कॅरेमलाइज झालेलं आहे। आता आपल्याला ह्याला कंटिन्युअस हलवायचं आहे, त्याचा कलरही छान खुलून येतो आणि हे बारीक गॅसवरच करायचं आहे, लो फ्लेमवरच करायचं आहे। हे बघा, व्यवस्थित कॅरेमल आपलं रेडी आहे। आता एक महत्त्वाची स्टेप आहे, यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे, पण हळूहळू आणि थोड्या थोड्या अंतराने घाला, कारण की ते एकदम अंगावर उडतं। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अर्धा कप साखरेला अर्धा कप पाण्याचा यूज केलेला आहे। हे छान असं घोळून घ्यायचं। हे बघा, असं एकदम छान हे तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचा गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊयात। थंड झाल्यानंतर हे बघा, एका बाउलमध्ये मी कॅरेमल वॉटर जे केलं होतं ते घेतलं आहे, त्यातच घालते आहे पाव कप तेल घालते आहे, तुमच्याकडे बटर असेल तेही घालू शकता। हे मिक्स करून घेऊयात। आता यातच आपण जे सोक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालते। बघा किती छान असे सोक झालेले आहेत त्या ऑरेंज ज्यूसमध्ये। हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला याच्या पुढचे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला यातच डायरेक्टली घालायचे आहेत। इथे मी एक चाळणी घेतली आहे, त्यात आपल्याला टोटल 1.25 कप मैदा लागणार आहे। इथे मी 1.25 कप मैदा घेते आहे। त्याचबरोबर जो मसाला करून घेतलेला आहे आपण तोही संपूर्ण घालते आहे यामध्ये आणि यातच आता आपल्याला घालायचे आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। त्याचबरोबर अजून केकची टेस्ट वाढवण्यासाठी 2 चिमटे मी मीठ घालते आहे। आता हे आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे। हे चाळल्याने हे बघा, जे काही मसाल्याचे असतात ना कण ते निघून येतात। आता ह्याला आपल्याला छान एकाच बाजूने एकाच डायरेक्शनने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये ना एरेशन छान होतं आणि हे बॅटर थिकच राहतं, जे कारण की यात भरपूर सारे ड्रायफ्रूट्स आहेत। हे बघा, असं थिक बॅटर आहे। आता आपण हे केकच्या टीनमध्ये काढून घेऊयात। इथे मी एक केक टीन घेतलेला आहे, त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता हे जे केकचं बॅटर आहे हे व्यवस्थित आपण टीनमध्ये घालून घेऊयात। यात खूप सारे ड्रायफ्रूट जातात आणि खूप छान लागतो हा केक। आता यावरच गार्निशिंगसाठी भरपूर सारे जे तुम्ही सोक करायला ठेवले होते ते सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही यात घालू शकता आणि जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही प्लम केकमध्ये घालू शकता। कंपल्सरी कॅनबेरी ह्या सगळ्या गोष्टी हव्याच असं नाही, जे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही घालू शकता। हे बघा, इथे मी एक पातेलं तापायला ठेवलं होतं, प्रीहीट करायला ठेवलं होतं, ते व्यवस्थित प्रीहीट झालेलं आहे। आता यात आपल्याला हे केकचा टीन ठेवायचा आहे व्यवस्थित आणि
एकदम लो फ्लेमवर आपल्याला 45 मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर 170 डिग्रीवर प्रीहिटेड ओव्हनमध्ये 35 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. हे बघा 45 मिनटानंतर आपण आता केक चेक करूयात. एका सुरीच्या साहाय्याने बघूयात केक व्यवस्थित शिजलाय का. आपली सुरी व्यवस्थित क्लीन आलेली आहे. आता हा केक छान थंड होऊन देणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण याला डिमोल्ड करणार आहोत. केक आपला थंड झाल्यानंतर मी याच्या फक्त कॉर्नर्स मोकळ्या करते आहे, जेणेकरून जे थोडंसं लागलं असेल ते इझिली निघेल, म्हणून फक्त याचे कॉर्नर्स मोकळे करून घ्यायचे. एकदा कॉर्नर मोकळे झाले की मी याच्यावर एक प्लेट ठेवणार आहे आणि फ्लिप करणार आहे. तुम्ही बघा इझिली केक आपला बाहेर येतोय, कुठलेही याला कष्ट लागलेले नाही. याच्यावरचा आता बटर पेपर काढूयात आणि तुम्हाला दाखवते की किती स्पॉन्जी आणि किती मस्त झाला आहे केक. हे बघा दिसायला पण किती अट्रॅक्टिव्ह दिसतोय ना. एक पीस कट करून बघूयात. अगदी जाळीदार आणि मस्त होतं. आणि तुम्हाला जर मैदा यूज करायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठही याच प्रमाणात यूज करून ह्या केकचा आस्वाद घेऊ शकता. चला तर आपला प्लम केक रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.